गणपती, त्यातला एक गणपती आहे तो म्हणजे तुळशीबागचा गणपती। तर राज्य मराठीतर्फे तुम्हा सगळ्यांना ह्या गणपती बाप्पांचं दर्शन घडवणार आहे मी, तर चला माझ्याबरोबर। तर आपण दर्शन घेऊयात बाप्पांचं। तर अशी भव्य दिव्य मूर्ती तुम्ही इथे पाहताय। 5 मानाच्या गणपतींपैकी ही एक मूर्ती आहे जी पुण्यामध्ये आहे, तुळशीबाग, आणि अगदी नवसाला पावणारा गणपती असंही म्हणायला काही हरकत नाही। त्याच्यामुळे इथली प्रचंड गर्दी तुम्ही माझ्याबरोबरच अनुभवताय, त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा हा उत्साह वाटत असेल की मी इथपर्यंत पोहोचले। इथले काही कार्यकर्ते सुद्धा आहेत माझ्याबरोबर, तर त्यांच्याकडनं सुद्धा काही गोष्टी जाणून घेऊयात आपण। तर तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या मंडळाचे कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत। यंदा काय खास आहे त्यांच्याकडे जाणून घेऊयात आपण। राष्ट्रीय मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद, आपल्याला मनापासून धन्यवाद आणि सर्व तुमच्या ग्रुपला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। नक्कीच, आम्ही पण या इतक्या मोठ्या गर्दीतून वाट काढून तुमच्यापर्यंत आलेलो आहोत। तर यंदा काय खास आहे? तुळशीबागेचा गणपती हा मानाचा पुण्यातला चौथा गणपती आहे आणि तुळशीबागेचा गणपती बघण्यासाठी अख्खं महाराष्ट्र लोटलं जातं। जसं दगडूशेठ, मंडई, बाबूजुनी हे सगळे ह्या एकाच भागातले गणपती आहेत आणि तुळशीबागेचा गणपती हा आमचा अध्यक्ष विवेक खटावकर यांना त्यांचं एक स्वप्न आहे की हा संपूर्ण तुळशीबागेचा गणपती हा व्यापाऱ्यांचा गणपती आणि या व्यापाऱ्याचा गणपती म्हणून आता कालांतरानं हा अख्ख्या महाराष्ट्रात चांदीचा गणपती म्हणून आम्हाला प्रसिद्ध करायचा आहे। त्यामुळे ह्यावर्षी कार्यकर्त्यांनी चांदीचा हार पण यावर्षी अर्पण केला 9 किलो वजनाचा, आणि अजून भविष्यामध्ये आम्हाला पूर्ण चांदीचा गणपती करायचा। या गणपतीच्या मूर्तीमध्ये काय खास आहे? ही हेमाडपंथी फायबर ग्लासची मूर्ती आहे आणि 15 फूट हाईट आहे तिची आणि पूर्ण हेमाडपंथी असं तिचं स्वरूप आहे या गणपती। तर तुळशीबाग गणेशोत्सव मंडळ यामधलं हे गणपती बाप्पा आहेत आणि चांदीचं त्यांच्यावर जे काम केलेलं आहे ते सुद्धा तुम्ही पाहिलं। त्याच्यामुळे हा उत्सव अगदी अफाट आहे। गणेशोत्सव हा सुद्धा पाहण्यासारखा असतो पुण्यातला, त्याच्यामुळे भक्तांची अफाट गर्दी आणि आम्ही सुद्धा इथपर्यंत पोहोचलो, त्याच्यामुळे आम्ही फार खुश आहोत। त्याच्यामुळे माझंही दर्शन खूप छान पद्धतीने झालेलं आहे। तुम्ही सुद्धा इथे या गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्या। यंदाचं हे वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचं आणि शांतीचं लाभो हीच माझ्याकडनं प्रार्थना, आणि ऑफकोर्स राष्ट्रीय मराठीतर्फे सुद्धा ही प्रार्थना आहे। गणपती बाप्पा मोरया।